नमस्कार मित्रांनो, मी आशिष. मी ईशा. आम्ही घरंदा प्रॉपर्टी मधून बोलत आहोत आणि एक छानसा 3 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. तर चला डिटेल्स जाणून घेऊया. तर आता आपण हा फ्लॅट इकडे बघायला आलेला जो आहे 3 BHK आणि या फ्लॅटचं जे एंट्रन्स आहे ते समोर बघितलं तर दरवाजातून बाहेर जाताना ईस्ट लागते आणि आतमध्ये येताना वेस्ट. आणि इथेही आपल्याला ह्या फ्लोअरला फक्त 2च फ्लॅट आहेत आणि हे आहे 7th फ्लोअरवर आहे. आणि ही बिल्डिंग आहे G+7 ची आणि नियरली 8 to 10 years ओल्ड आहे. तर आपण बघूया आपलं. बघू शकता हे छान असं त्यांनी एंट्रन्स डोअर केलेलं आहे. त्याच्यानंतर परत हे सुद्धा असं डबल डोअर सिस्टम अशा टाईप केलेलं आहे आणि बाजूलाही बघू शकता त्यांनी काम केलेलं आहे. आतमध्ये आलात की तुम्हाला ही ह्या साईडला ही वेस्ट ओपन आहे. वेस्टला आपल्याला छानपैकी इकडे भरपूर हवा प्रकाश आहे. तर या फ्लॅटला आपल्याला ही छान अशी इकडे टेरेस दिलेली आहे. तुम्ही बघू शकता हे असं दरवाजा करून इकडे अशी लांब अशी टेरेस दिलेली आहे आणि इकडे असं कर्व शेप दिलेला आहे आणि इथे छानपैकी आपण गार्डनिंग करू शकता. आणि पुढे आपलं सगळं मोकळं असल्यामुळे भरपूर हवा प्रकाश, संध्याकाळी सुद्धा आपण इकडे खुर्ची टाकली तरी हवा वगैरे याचा आनंद घेऊ शकता. तसंच या हॉलला वर तुम्ही बघू शकता की फॉल्स सिलिंगचं काम केलेलं आहे. आणि या हॉलची साईज आपली ही मोठं प्रशस्त असल्यामुळे ही लांब अशी 19 फूट आहे आणि ही अशी आपल्याला साधारण 11 फूट आहे. त्यामुळे छान हा हॉल आहे. ही बेडरूम 14 बाय 9 फुटाची आहे आणि या बेडरूम मध्ये एक स्टँडिंग बाल्कनी आहे, जिथून आपण बघू शकतो वेस्ट ओपन असल्यामुळे समोर सूर्य दिसतोय आपल्याला आणि सगळा व्ह्यू ओपन आहे आता समोर. रस्ता आहे, वाहता रस्ता समोर. इकडे हा रिसेलचा फ्लॅट असल्यामुळे ह्यांनी वॉर्डरोब करून ठेवलेलं आहे लाकडाचं. तुम्ही बघू शकता, हे सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा जर तुम्हाला नको असेल तर ही स्पेस तुम्ही तुमच्या पद्धतीने वॉर्डरोब करून घेऊ शकता या स्पेस मध्ये. त्याचबरोबर खिडकीच्या या बाजूला सुद्धा एक छोटीशी स्पेस आहे. ही स्पेस जरी छोटी दिसत असली तरी इथे एक छोटस वॉर्डरोब होऊ शकतं. आता इथे त्यांनी छोटस काहीतरी केलेलं आहे पण त्याचा वापरही होऊ शकतो. शिवाय या रूमला लॉफ्ट आहे वरती, त्या लॉफ्टचा वापर स्टोरेज साठी होऊ शकतो. सो ही बेडरूम खूप मोठी आहे, कॉमन बेडरूम आहे ही. हवा प्रकाश इथे खूप छान आहे. या बेडरूम मधून बाहेर पडलं की लगेच जी कॉमन वॉशरूम आहे ती बघूया. त्याच्यात सुद्धा उजेड आहे वॉशरूम मध्ये. आणि वॉशरूमच्या वर पण लॉफ्ट आहे. सो इथे सिंटेक्सची टाकी वगैरे आणि इतर काही स्टोरेज करायचं असेल तर ते आपण करू शकतो.
त्यानंतर हा 3 BHK ब्लॉक आहे, त्यामुळे आपण अजून एक बेडरूम आहे ती बघूया. इथे एक छोटीशी पॅसेज मिळते आपल्याला. आणि ही एक छोटी बेडरूम आहे. या बेडरूमला सुद्धा वर लॉफ्ट आहे. आणि इथून सुद्धा चांगली मोठी विंडो मिळत असल्यामुळे ओपन व्ह्यू आहे. रोड आहे खाली. या बेडरूमचा साईज आहे 15 फूट बाय 9.5 फूट. सो ही बेडरूम सुद्धा बऱ्यापैकी मोठी आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा वॉर्डरोब करायला स्पेस आहे. तर आपल्याला आपण आता या किचन एरियामध्ये आलेलो आहे. तर आता सध्या हे इथे पूर्वी ऑफिस होतं, त्यामुळे इकडचं ह्या किचनचा प्लॅटफॉर्म काढला, पण तो आपल्याला नंतर करता येईल. तर समोर आपल्याला या किचनला इकडे खिडकी आहे आणि खिडकीच्या खाली इकडे रस्ता बघू शकता तुम्ही. आणि इकडे आपण प्लॅटफॉर्म करून इकडे आपल्याला फ्रीज साठी सुद्धा जागा दिलेली आहे. आणि इकडेही एक छोटस कपाट करू शकता, आपल्याला जागा दिलेली आहे. आणि मेनली वैशिष्ट्य म्हणजे इकडे आपल्याला भरपूर स्पेस असा लॉक दिलेला आहे. आणि इथेच कनेक्टिंग आपण इकडे छोटीशी वॉल करून इकडे दरवाजा करून इकडे ही मास्टर बेडरूम आपल्याला आहे, मास्टर बेडरूमचा एरिया. तर हा सुद्धा आपल्याला साधारण 8 फूट बाय 11 फूट असा लांब आहे. तर असा हा मास्टर बेडरूम आहे. याला ही छान अशी बाल्कनी दिलेली जी आपल्याला रोड टच आहे. आणि इकडे पूर्ण मोकळा स्पेस असल्यामुळे हवा प्रकाश हे भरपूर आहे या रूमला. हे या मेनली फ्लॅटचं वैशिष्ट्य आहे. सर्व ठिकाणाहून आपल्याला ओपन आहे आणि भरपूर हवा प्रकाश आहे. तसं इकडे बघू शकता, ही छोटीशी खिडकी दिलेली आहे. आणि ह्या खिडकीच्या बाजूलाच इथे वॉर्डरोबचा छान एरिया दिलेला आहे. हा एवढाच नाही तर इकडे आणखी खोल असा दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला ही स्पेस भरपूर अशा प्रकारे वापरता येईल. तुम्ही असं बघू शकता, माझे दोन्ही हाती लांब आहेत, एवढे लांब असं वॉर्डरोबचा एरिया दिलेला आहे. तसंच इकडे आपल्याला हे मास्टर बेडरूम दिली आहे. मास्टर बेडरूमला हे वॉशरूम दिलेलं आहे. हे नुसतं वॉशरूम विथ टब एरिया इक्विप्ड आहे. आणि इकडे छानसं सगळे फिक्चर्स दिलेले आहेत. मोठं असं वॉश बेसिन पण दिलेलं आहे. आणि ह्या वॉशरूमच्या वर स्टोरेज एरिया, हे तुम्ही तुमचं भरपूर असं सामान इथे ठेवू शकता. त्यामुळे आपल्याला इथे सामान ठेवायला काहीही जागा कमी पडणार नाही. भरपूर अशी जागा आहे, कारण हे साधारण 8 to 10 इयर्स ओल्ड असल्यामुळे त्यावेळेला लॉक आणि अशी देण्याची पद्धतच होती. त्यामुळे त्या जागेचा आपण चांगल्या प्रकारे ठेवू शकता. तुम्ही पाण्याची टाकीही ठेवू शकता जसं हवं तसं. तर आपण या फ्लॅटच्या कॉस्ट संदर्भात बोलूया. त्याआधी ह्या फ्लॅटचा एरिया हा टोटल 1016 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आहे. आणि त्याच्यात ही एक छानशी अशी टेरेस आहे. तर 3 BHK आहे आणि तिसरी बेडरूम आहे, ही खूप प्रशस्त म्हणजे 20 बाय 11 आहे. या फ्लॅटची कॉस्ट ओनरने सांगितलेली आहे 1,30,00,000 1,30,00,000. आणि याच्यावर आपल्याला स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि ब्रोकरेज हे लागेल. तर ही बिल्डिंग नियरली 8 to 10 इयर्स ओल्ड आहे. आणि हा फ्लॅट हा आपला 7th फ्लोअर आहे. G+7 बिल्डिंग आहे आणि 7th फ्लोअर आहे. पण इथे कुठेही लिकेज असं दिसत नाहीये.
तर तुम्हाला फर्दर डिटेल्स काही हवे असतील तर खाली आमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत, तर तुम्ही कधीही आम्हाला कॉन्टॅक्ट करा.